आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि त्यातल्या 26 क्रमांकाची ओळ वाचून आपण थांबलेलो होतो. ग्रंथाचं अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन खिन्न परिस्थितीत सापडलेला आहे, काय करायचं काय नाही अशा परिस्थितीत आहे. परंतु अजून श्रीमद भगवद्गीता सुरू झालेली नाही. त्या श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य सांगणाऱ्या 84 ओळी पहिल्या अध्यायामध्ये आहेत. त्याला ग्रंथाची प्रस्तावना म्हणा किंवा मंगलाचरण म्हणा, श्रीगुरुस्तवन म्हणा, हे सर्व त्याच्यामध्ये सामावलेले आहे. ग्रंथाची उंची सांगतात, ग्रंथाची प्रस्तावना सांगतात, गुरुस्तवन आहे, मंगलाचरण आहे, अशी 84 ओळी आहेत. आणि त्यातल्या 26 क्रमांकाच्या ओळीला आपण थांबलो होतो. त्याचा सिद्धांत असा होता, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. जर आपण गुरूंना शरण गेलो आणि जाणत्यांनो, जाणते म्हणजे कोण? जे ब्रह्म जाणतात आणि नश्वर प्रपंच जाणतात, सार भगवंत जाणतात आणि नश्वर प्रपंच जाणतात, असा ज्याला निवाडा करायला लागलेला आहे. आसार संसाराचं पण ज्ञान आहे त्याला आणि सार सार भगवंत याचं पण ज्ञान आहे. आशे जाणते, याच्यातले जाणते जे आहेत ते जरी जाणते झाले, परिपूर्ण झाले, कितीही मोठे ज्ञानी झाले, तरी हे जाणत्यांनो गुरु भजिजे. कारण अहंकार होऊ नये म्हणून आपल्या वडील माणसांच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला अहंकार होत नाही ज्ञानाचा. आणि त्यांच्याबरोबर तू राहिला, गुरूंच्या सेवेत राहिला, तर तेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहाका पल्लव संतोषती. मुळाला भजलं, मुळाला पाणी टाकलं झाडाच्या, तर ॲटोमॅटिक शाखा पल्लव पानं फुलं त्यांना ते भेटलं जातं. तसं तुम्ही जर आपण संतांना, श्री दत्तात्रयांना, ज्या सद्गुरू आहेत त्यांना जर भजलो तर अत्यंत सर्व परमात्मा सुखी खुशी होतो आणि सगळं जगसुद्धा प्रसन्न होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला होता का तीर्थे जिये त्रिभुवनी घडे ती घडती समुद्र गवाहानी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. ते म्हटले, त्यांनी दृष्टांत दिला होता आणि ती दृष्टांताची ओळ वाचून आपण थांबलो होतो. कसं काय एकट्या गुरूंना भजल्यानंतर सर्वांना भजल्यासारखं होईल, सर्व दैवतांना भजल्यासारखं होईल? तर त्यांनी सांगितलं, एका समुद्राचं स्नान केलं तर सर्व तीर्थ, जेवढी भारतामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांचं पुण्य भेटू शकतो. बस समुद्राचं केलं तर, जर चारी धामला नाही जायला भेटलं तरी समुद्रात स्नान करून आला तर सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य होतो. किंवा अमृताचं रसपान केलं तर सगळे रस सेवन केल्यासारखं होतं. म्हणून आपण जाणत्यांनो गुरूंची सेवा करा, गुरूंना भजा. आणि गुरूंची सेवा म्हणजे त्यांचे हातपाय दाबणे, त्यांना पैसा अडका देणे, त्यांना गाड्या घोड्या देणे, कपडा लत्ता देणे, दागिने देणे, ही संतांची सेवा नाही. गुरूंची सेवा म्हणजे त्यांनी जे आपल्याला नाममंत्र सांगितलेलं आहे, त्यांनी जे ज्ञान दिलेले त्या ज्ञानाची जोपासना करणं, आणि हीच त्यांना दक्षिणा असते. आणि त्यांनी ज्या जीवनात वाहून घेतलेल्या ज्या कार्याला त्याच्यात खारीच्या न्यायाप्रमाणे आपण स्वतः वाहून घेणं, ही संतांची सद्गुरूची सेवा आहे. आता ज्ञानेश्वरीचं महात्म्य, आपलं भगवद्गीतेचं महत्त्व सांगतात. ते भगवद्गीता कशातून निर्माण झाली? मनोनी महाभारती जे नाही ते नोहीच लोकीतीही, अनेक कारणे महिपे पाहे व्यास उचिष्ट जगत्रय. या जगातलं जेवढं बी वाङ्मय आहे ते व्यासांच्या मुखातून आलेलं आहे, म्हणून ते व्यासांचं उष्ट आहे. आणि महाभारतात जे नाही ते या जगात कुठंच नाही. म्हणजे महाभारतात सर्व ज्ञान आहे, तर राजकारणाचं आहे, वैदिक आहे, आयुर्वेदाचं आहे, अध्यात्माचं आहे, युद्धाचं आहे. म्हणजे असं कोणतं ज्ञान नाही महाभारतामध्ये, असं नाही. मनोनी महाभारती जे नाही ते नोहेच लोकी तिनी, येणे कारणे महिपे पाहे व्यास उचिष्ट जगत्रय. जगातले जेवढे ग्रंथ आहे, जेवढे वाङ्मय आहे ते व्यासांच्या मुखातूनच आलेले आहेत. 4 वेद असले तरी त्या भगवंताच्या निश्वासातून झाले होते, पण त्या 4 वेदाचे, एकाच वेदाचे 4 भाग केले त्यांनी. आणि इतर ग्रंथ पुराणं, 18 पुराणं वगैरे त्यांनी रचली. म्हणून सगळं जे वाङ्मय आहे उष्ट ते व्यासांचं आहे. आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसे. भारत म्हणजे काय? महाभारत म्हणजे कमळ आहे.
आणि त्या कमळामधले परागकण म्हणजे गीता तत्व आहे. जी गीता अर्जुनाला युद्धप्रसंगी उपदेशलेली आहे ती गीता त्या महाभारतामधलं, महाभारत म्हणजे मोठं कमळ आहे आणि त्याच्यातले परागकण म्हणजे गीता तत्व आहे. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी, जो संवाद देवाने भगवंताने अर्जुनाशी केलाय ती ही गीता आहे. ती महाभारतातलं 18 पर्व महाभारत त्याच्यातलं 11व्या पर्वातली ही श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्यांनी उपमा दिली, त्याला कमळाची उपमा दिली महाभारताला, आणि त्याच्यामधले परागकण म्हणजे गीता तत्व. ना तरी शब्द ब्रह्मब्दी मथियेले व्यासबुद्धी निवडले निर्वधी नवनीत हे. आणि मग त्या एवढ्या मोठ्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सगळ्यातून निवड केली त्यांनी. आणि जसं आपण दुधाची निवड करतो, दुधामध्ये त्याच्यातून दही काढतो, दह्यातून लोणी काढतो, लोण्यातून तूप काढतो, तसं व्यासांनी ह्या वेदाचे ह्या ज्ञानाला चाळण मारली. आणि जसं तूप कडून बाजूला काढतो, नाशिवंत जे आहे त्या गोष्टी काढतो, आसार काढतो, सार फक्त ठेवतो, तसं ह्या महाभारतामधून शब्द ब्रह्माब्दी जेवढं शब्द वाङ्मय आहे त्याचं मंथन केलं आणि त्याच्यातून निर्वधी नवनीत तूप बाजूला काढलं, म्हणजे लोणी बाजूला काढलं. आणि मग ते लोणी ज्ञान अग्नी संपर्के कडिसले विवेकी. मग ते जसं आपण ते लोणी कडून घेतो तर तिथं अग्नीवर घेतो, तर इथे ज्ञान अग्नीवर ते गीता तत्व तापून घेतलं आणि त्याच्यातून विवेकरूपी सुगंधरूपी पद आले. ते तूप त्यांनी त्याच्यातून बाहेर काढलं. दूध जास्त दिवस राहू शकत नाही, दही जास्त दिवस नाही, लोणी नाही, पण तूप मात्र चिरकाल राहू शकतं. असं गीता तत्व त्याच्यातून निवडून काढलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्यातून. आणि त्या ज्ञानसंपर्के, ज्ञानसंपर्के म्हणजे काय आपण मागे पाहिलं. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान हा विषय जेव्हा जेव्हा संत वाङ्मयामध्ये येईल तेव्हा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान. हृदयात आत्मा आहे ना आपल्या, ओतप्रोत भरलेल्या आत्मा, त्याला ओळखणं त्याला ज्ञान म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मा आपल्यापेक्षा वेगळा आहे का, नाही. पहावे आपणासी आपण या नाव बोलीजे ज्ञान. आत्म्याला पाहायचं असणं म्हणजे कोणाला पाहायचंय, आपल्यालाच पाहायचंय. आपणच आपल्याला पाहणे आणि ज्या ज्ञानाच्या माध्यमातून पाहतो त्याला ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानरूपी संपर्काने त्याला कडसवलं आणि विवेक निर्माण झाला त्याच्यामधून. विवेक म्हणजे काल आपण पाहिलं एकदम 100% बरोबर निर्णय, त्याचं नाव विवेक. विवेक म्हणजे अकस्मात आता मी इथे बसलोय, माझ्या डोक्यावर घड्याळ असू दे, घंटा असू द्या, आणि ती आता तो खिळा लूज झाला आणि माझ्या डोक्यात पडणार आहे, पण मला तर काही माहीत नाही. पण मी त्याच वेळेला काहीतरी करायला बाजूला जाणार आणि तेवढ्यात ते या जागेवर पडणार. तर तो विवेक निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये. नको असलेल्या गोष्टीकडे आपण जाऊ शकत नाही. जरी नेहला आपल्याला, त्याच्या पाठीमागं त्याचा काहीतरी सिद्धांत असेल, त्यामुळं आपल्याला संकटापासून बाजूला काढतो. असा विवेक म्हणजे सारासार विचार, सार आसार याच्या वरच्या टप्प्यातला विवेक निर्माण होतो. असं जे ज्ञानरूपी गीता तत्व आहे ते कोण कोण अपेक्षा करतं, ह्या गीता तत्वाची अपेक्षा कोण करतं, मला हवंय मला हवंय. जे अपेक्षी, जे विरक्ती, जे या संसारातून विरक्त झालेले आहेत ते लोक या गीता तत्वाकडं पळतात. मला हवंय, मला कळून घ्यायचंय, अशा प्रकारची लोक याची अपेक्षा करतात. विरक्ती म्हणजे काय, ज्याला काहीच नकोय, फक्त काय हवाय, देव, देव माझा मी देवाचा, बस. याच्यापेक्षा नाही. तो संसारात राहतो. विरक्त माणूस संसारात राहतो, पण कसा राहतो, मग मी वर्तत असेन संसारी जेवी जळा आत पद्मपत्र. ते पद्मपत्र जे कमळ आहे ते पाण्यातच असतं, पण पाण्याला ते चिटकून राहत नाही. त्याच्यावर जर त्या एखाद्या पानावर पाणी पडलं ते सरसर सरसर निघून जातं. ते पाण्यात आहे पण पाण्यापासून बाजूला आहे. त्याप्रमाणे जे विरक्ती लोक आहे, ज्यांना वैराग्य निर्माण झालंय, ते अपेक्षा करतात आम्हाला गीता तत्व समजून घ्यायचे, आम्हाला गीता हवी आहे. सदा अनुभवी जे संती, जगामध्ये जे संत लोक आहेत ते पण याचा अनुभव घेतात.
आता सदा अनुभवी जे संत लोक सदा याचा अनुभव घेतात. कशाचा? गीता तत्वाचा. आता अजून एक सांगतो, गीता तत्व म्हणजे एवढा मोठा ग्रंथ नव्हे, पण आपल्याला समजत नाही म्हणून तसं बोलायचंय. तर त्या गीता तत्वामधलं सुद्धा एक गूढ गम्य गुरु किल्ली ज्याला म्हणतात ती समजून घेतात. सतत भगवान शंकर जे जपतात ना ते गीता तत्व जपतात सतत. गीता तत्व म्हणजे काय? जे पार्वतीला शंकराने कानात उपदेशिले त्याचं नाव गीता तत्व आहे. आणि त्याचा हा विस्तार आहे, 700 श्लोक आणि 18 अध्याय. म्हणून संत त्याचा सतत अनुभव घेतात. आता संत कोणाला म्हणतात? तर संत त्याला म्हणतात ज्याला स्वतःला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालेलं आहे. आणि ज्याला देवाचं दर्शन झाले, जसंच्या तसं दर्शन दुसऱ्या जीवाला, जो त्याला शरण आलेला आहे, जो शिष्यत्व पत्करून आलेला आहे, त्याला जसंच्या तसं आत्मज्ञान पुढे फॉरवर्ड करतो, पुढे पाठवतो, त्याला संत म्हणतात. संत म्हणजे भगवी कपडे घातलेला मनुष्य नाही, पांढरी कपडे घातलेले नाही, ब्रह्मचारी नाही, हिमालयात राहणारा नाही, पुजारी नाही. संत त्याला म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि जसंच्या तसं दुसऱ्याला सांगतो, त्याला संत म्हणतात. ते संत ह्या गीता तत्वाचा सतत अनुभव घेतात. सोहम भावे पारांगती रमी जे जेत. तिसरे कोण आहे? जे ब्रह्मचिंतनात, अनात्मचिंतनात परब्रह्माशी जे समरस झालेले आहेत, एकदम समरस झालेले आहेत, ते त्याच्यामध्ये रमून गेलेले आहेत. राम त्याला म्हणतात. ज्या तत्वामध्ये योगी लोक सतत रममान असतात, योगी लोक ज्या तत्वामध्ये सतत रममान असतात त्या तत्वाला राम म्हणतात. आता आपल्या डोळ्यापुढे राम म्हटल्यानंतर लगेच अयोध्येचा राजा येणार, ठीक आहे नाही? आणि ते जे राम आहेत ना, योगी लोक ज्या तत्वात रममान होतात त्याला राम म्हणतात. आणि तो राम आपल्या सर्वांच्या घटाघटामध्ये आहे, सर्वागटी राम, ठीक आहे नाही? आणि कृष्ण त्याला म्हणतात आपल्या चित्ताचं जो सतत आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण आहे. आणि हरी त्याला म्हणतात आपल्या सगळ्या गुणांना अवगुणांना हरण करून टाकतो, आपल्याला त्याच्यापासून बाजूला करतो, त्याचं नाव हरी. सोहम भाव पारांगती रमी जे 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 सोहममध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये रममाण झालेले आहेत ते लोक सुद्धा या गीता तत्वाचा सतत अनुभव घेतात, म्हणजे सतत गीतेच्या संपर्कात राहतात. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्म महेशाने प्रशंसिजे, जे सनकाधिक सेविजे आदरेसी. आता ह्या जनरल आपल्यापेक्षा जे मोठे महात्मे त्यांचं वर्णन झालं. आता त्या महात्म्यांच्या वरती कोण आहे? ब्रह्मदेव आहे आणि शंकर भगवान आहे. ते सुद्धा हिची सारखी प्रशंसा करतात, हिची स्तुती करतात. कोणाची? श्रीमद भगवद्गीतेची. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्म महेशांनी प्रशंसिजे, जे सनकाधिक सेविजे आदरिजे. आपण जे काकड्यामध्ये म्हणतो तुम्ही सनकाधिक संत, सनकाधिक संत त्यांना म्हणतात जे या प्रपंचाच्या जाळ्यातून निवृत्त झालेले आहेत, त्यांचं नाव सनकाधिक. जसे एखाद्या कंपनीतून एखादा माणूस रिटायर झाला म्हणजे आता त्याचा आणि त्या कंपनीशी काही संबंध राहिलेला नाही, तसा या संसाररूपी चक्रातून एक जन्ममरणरूपी संसार आहे आणि एक आपला गाडग्या मडक्याचा संसार आहे. आपल्या डोक्यात फक्त गाडग्या मडक्याचा संसार आहे, जन्म मरणरूपी संसाराची आपल्याला खबर बात नाही. पण जन्म मरणरूपी संसार आणि या गाडग्या मडक्याच्या संसारातून जे निवृत्त झालेले आहेत त्यांना सनकाधिक संत म्हणतात. ते सुद्धा हिची इच्छा करतात, ब्रह्मदेव आणि महेश हिची प्रशंसा करतात. अशी ही श्रीमद भगवद्गीता आहे. आता हे भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलं. आता ती समजून कशी घ्यायची त्याच्यासाठी आपली योग्यता आपल्याला वाढवायला होतात. ती समजून कशी घ्यायची? जैसे शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिता मने मावळे चकोरतले. शरद ऋतूमधलं जे पौर्णिमेचं चांदणं पडलेलं असतं आणि ते पौर्णिमेच्या चांदण्या चंद्रातून जे बाहेर बारीक शीतलता येते ना त्याला अमृतकण म्हणतात. तो अमृतकण
चकोर पक्षी वरच्यावर सेवन करतात. आपण पण अमृतकण सेवन करतो चंद्रकिरणातून आलेले, पण आपल्याला तसं सेवन नाही करता येत. आपण वनस्पतीवर ते पडतं आणि वनस्पतीच्या माध्यमातून आपण सेवन करू शकतो. आणि चकोर पक्षी जे आहेत ना, ते वरून आल्यानंतर जागेवरच तिथं कॅच करतात. अशा प्रकारे तुम्हाला आपल्याला ही श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, म्हणजे आपण इतकं अलर्ट राहिलं पाहिजे. चकोर पक्षी एक आहे. अजून त्याचं एक महात्म्य, तो काय चातक पक्षी असा आहे, तो नदीचं पाणी पित नाही, तो डायरेक्ट समुद्राचं पाणी, पावसाचं पाणी पितो. आणि ते पण वरून पडल्यानंतर वरच्यावरच कॅच करतो, तो खाली जमिनीला स्पर्श करू देत नाही. तशा प्रकारे वक्त्याच्या मुखातून आलेला शब्द किंवा या ग्रंथातून वाचताना येणारा शब्द त्याला जागेवर पकडायचा, आपण जागेवर चिटकायचं, अशी आपली उंची वाढवायची असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे अजून एक तुम्हाला सोपं सुटसुटीत सांगतो, महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं. 2 प्रकारचे श्रोते असतात कीर्तन प्रवचनाला आलेले. एक व्याघ्रमुखी असतो आणि एक श्वानमुखी असतो. तर आपल्याला ते सांगतात तुम्ही आपण व्याघ्रमुखी श्रोता बनायचे, जे ऐकायचे ते लाख तोला मोलाचे, त्याच्यासाठी सावधान राहायचे आपल्याला. वाघाला जर आपण दगड मारला इकडून फेकून, तर वाघ काय करतो, जिकडून दगड आला ना तिकडे झेप घेतो, म्हणजे ज्याला मारले ज्याने मारले त्याला लगेच पकडतो. असा वाघ आहे. ज्याला तिकडून दगड मारला आपण वाघाला इकडून, तो वाघ तिकडून आपल्याकडे उडी मारतो. आणि तोच दगड आपण कुत्र्याला मारला तर तो दगड कुत्र्याला क्रॉस करून पुढे गेला का, तर कुत्रा काय करतो, त्या दगडाच्या मागे पळतो. असा श्वानमुखी श्रोता नकोय. ते म्हणतात व्याघ्रमुखी श्रोता पाहिजे, जिकडून शब्द आला तिथंच त्याला कॅच करायचे, असं तुम्ही ऐका ते म्हणतात. दुसरं उदाहरण देतात, तिया परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवार चित्ता आणोनिया. किती आल्हाद ऐकायचं ते, म्हणजे इतके मनाचे कान ऐकायचे. 3-4 अध्यायात सांगतात हे मनाचे कानी ऐकावे, मनाला सुद्धा कान निर्माण करायचे, ह्या कानाने नाही ऐकायचं, हे मनाचे कानी ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, बोलण्याच्या डोळ्यांनी पाहायचं. आणि घ्यावे साठो वाटी चित्ताची. हे आपल्याला जेव्हा घ्यायचे आपल्याला हे ज्ञान, तेव्हा त्याच्या बदल्यात चित्ताला तिकडं द्यायचं. जसं साठलोट करतात ना, इकडची मुलगी यांनी केली त्यांची मुलगी यांनी केली, तसं त्याच्या मोबदल्यात मनाचे कान करायचे. बोलरूपी बुद्धीच्या डोळ्यांनी ऐकायचं, म्हणजे बुद्धीने ते लगेच समजून घ्यायचं, बुद्धिरूपी डोळ्याने समजून घ्यायचं. आणि चित्ताला त्याच्या बदल्यात द्यायचं, मी तुम्हाला चित्त देतो देवा, त्याच्या बदल्यात मला ती गीता किंवा ज्ञानेश्वरी समजून द्या. हे शब्देविने संवादी जे, ह्या गोष्टी बोलण्याच्या व्यतिरिक्त समजून घ्यायच्यात. हे शब्देविने संवादी जे, इंद्रियानेनता भोगी जे, कानाला सुद्धा कळणार नाही असं हे तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचं ना, असंच आहे ते. आता मी जे शब्द बोलतोय ना, याला आकार नाहीये. माझ्या मुखातून जे शब्द येतात ते कसे आहेत, निराकार आहेत. आणि तेच निराकार शब्द तुम्ही कॅच करताय. तुम्ही म्हणणार हे तर अवघड आहे, जिथून शब्द निघतो तिथंच पकडायचा. हो, आपण तिथेच पकडतोय शब्द. आता समजा मी इथे बोलतोय आणि अमेरिकेला फोन लावलाय, तरी त्या क्षणाला अमेरिकेत तो माणूस तिथं ऐकतो. कारण हा जो शब्द माझा जिथून बाहेर पडतोय, तो माझ्या मुखातून बोलवणारा शब्द आणि तुमच्या कानाच्या ठिकाणी ऐकण्याची जी शक्ती आहे, ती दोन्ही मिळून एक आहे. ते लगेच तिथल्या तिथं जागेवर कॅच करतं. ऐकणारा आणि सांगणारा दोघे एक होतात. अशा प्रकारे हे शब्देविन संवादी जे, इंद्रियनेनता भोगी जे, इंद्रियांना न कळता. व्यास महर्षी खिन्न परिस्थितीत सरस्वती नदीच्या तीरावर बसले होते. एकनाथी भागवत 1 अध्याय 145 ते 155 ओळीच्या तिथं सांगितलंय. आणि तिथे त्या व्यासांना आत्मज्ञान नव्हतं म्हणून ते खिन्न परिस्थितीत होते. एवढा मोठा बलाढ्य मनुष्य होता पण समजत नव्हतं. नारद तिथे फिरत फिरत आले आणि त्यांना जे ज्ञान सांगितलं ते कानाला न मागता सांगितलं. त्याच्यानंतर जिभेने उष्ट होईल असं न सांगितलं, कानाला न मागता, आकाशाला न कळता, सूर्याला न कळता, सूर्या ते न दाखवता, गगनाते चोरून, आकाशाला न कळता, कानाला न मागता असं ज्ञान सांगितलं. आणि त्यांना झटकन कळलं.
आता आपल्याकडे पण ती यंत्रणा आहे, आपल्या प्रत्येकामध्ये ती तरतूद केलेली आहे देवाने, पण आता आपण त्याचा वापर नाही करत. आपण तसा पण वापर करतो. कधी शेजाऱ्याचं ना आपलं काही झगडा झाला तर ते लय हळूहळू बोलत असतात, तरी पण बरोबर आपल्याला ऐकायला येतं ते काय म्हणतात ते. त्यावेळेला ती यंत्रणा वापरतो, ती यंत्रणा इथे वापरात येतात. आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, या ग्रंथातल्या दृष्टांताच्या मागे लागू नका, सिद्धांताला पकडा. कीर्तनात एखादी बाबांनी गोष्ट सांगितली त्याला म्हणतात दृष्टांत. तो दृष्टांत बाबा कीर्तनात याच्यासाठी सांगतात, त्यांना मुख्य सिद्धांत आपल्या गळी उतरवायचा असतो, पण तो आपल्याला कळत नाही म्हणून ते हातचा जसं गणित सोडवताना घेतात तसा दृष्टांत आपल्याला समजून देण्यासाठी घेतात. परंतु आपण काय करतो, त्या दृष्टांताच्याच मागे लागतो, सिद्धांत समजून घेत नाही. ते म्हणतात प्रमेयासी म्हणजे सिद्धांताला समजून घ्या. आणि या गीतेचा सिद्धांत आहे तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, हे जगत ब्रह्म आहे, हा ग्रंथ ब्रह्म आहे, या मूर्ती ब्रह्म आहेत, घंटा ब्रह्म आहे, कुत्रा ब्रह्म आहे, जगातली झाडं झुडपं ब्रह्म आहेत, असा यांचा सिद्धांत आहे. आणि तो तू झटकन आकलन करून घे, तुझ्या मनाची कानाची ऐकण्याची उंची वाढव, असं त्यांना म्हणायचं. होऊ शकतं का असं? हो, होऊ शकतं. बघ किती अलगत होऊ शकतं. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. असा एखादा श्रोता असतो, तो महाराज काय सांगतो ना ते असं कॅच करून झटकणी निघून जातो. त्याच्या मुद्रेकडे पाहिलं तर असं वाटतं याला काही कळालंय का नाही, तरी पण तो कळून घेतो. त्याचं उदाहरण देतात, जैसे भ्रमर पराग नेती. भुंगा त्या कमळाच्या याच्यावर बसतो आणि अलगद त्याच्यातले परागकण सेवन करतो आणि घेऊन जातो, पण त्या कमळाला कळत नाही. तैसी परी आहे सेविता ग्रंथी ये, जैसे भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेळती. कमळाला कळतच नाही आपल्या ते परागकण घेऊन गेले. तैसी परी आहे सेविता ग्रंथी ये. तसा हा ग्रंथ ऐकण्याची पद्धत आहे. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगी जे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. एक सूर्यविकासनी कमळ आहेत आणि एक चंद्रविकासनी कमळ आहेत. तर चंद्र तिकडं उगवला का हे लगेच इकडं उमलतात, आणि इथं राहून या जमिनीवर राहून ते इथून चंद्राला आलिंगन देतात, म्हणजे भेटून येतात, मिठी मारून येतात, त्याच्याशी संवाद करून येतात. तशा पद्धतीने एवढं जरी अंतर असलं तरी तुम्ही त्या गोष्टी झटकन कॅच करा. आणि करणार आपण, आपल्याला ती गोष्ट नाही जड. कारण आता आपण जे ऐकतोय ना, आता चंदूनाना हंडे नाही ऐकत किंवा मस्करी नाही ऐकत, आता आत्मा ऐकतोय, नाही आत्मा बोलतोय. आत्मा ऐकतोय आणि आत्मा बोलतोय. आणि असे आत्मे दोन आहेत का? तर आत्मा कसा आहे? एक आहे. एक सूर्य हजारो किरणांनी प्रकाशित झालेला आहे. किरण जरी हजार दिसली तरी प्रकाश मात्र एक आहे ना. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, एकच सूर्य हजार किरणाने प्रकाशित झालाय. तसा एकच आत्मा नाना रूपाने नटलेला आहे. देव नटला नाना रूपे, किंवा काकड्यात आपण म्हणतो अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, देव वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे, त्याला मी पाहिलं. आणि बाप रखमा देवरू खून बानली कैसी. खून म्हणजे ज्ञान, त्याला ओळखण्याची सिस्टीम पद्धत ती मला कळाली. त्या पद्धतीने आपुला ठाव न सांडिता, अलिंगे जे चंद्र प्रगटता. चंद्र प्रगट झाला का लगेच कमळाचं जे झाड आहे, ती फुलं आहे, ती इथून त्याला आलिंगन देतात. म्हणजे त्याचा आणि त्यांचा संबंध आला का मिटलेली कमलं उमलली जातात. हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. फक्त हे कोणाला कळतंय? कमळाला कळतं. त्याप्रमाणे किंवा आपल्या पार गावठी भाषेत जर उदाहरण द्यायचं तर आपण हा ग्रंथ असताना ऐकताना कसं ऐकायचंय? सूर्यफुलासारखं. सूर्यफूल सकाळी त्याचं तोंड कुठं असतं? पूर्वेकडं, नंतर वर, आणि नंतर असं. म्हणजे तुम्ही आपण त्याला सतत सन्मुख राहायचं, नामाशी विनमुख नाही राहायचं. नामाशी कसं राहायचं? सन्मुख राहायचं. ऐसेनी गंभीरपणे, एकदम स्थिरपणे ऐकायचं. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे. आपण जरी इथं बसलेलो असलो तरी आपलं अंतकरण नाही इथं बसलेले,
ते भरकटते इकडं, मन वेगळा विचार करतं, बुद्धी विचार वेगळा करते, चित्त वेगळा विचार करते आणि अहंकार आपला वेगळा विचार करतो. असे अंतकरणाचे 4 कप्पे आहेत. त्या अंतकरणाला स्थिरावून ठेवायचं, शांत करायचं. कसं शांत होतं? वाघाला पाहिल्यावर शेळी जशी शांत होती, ब्या सुद्धा करत नाही, तसं शांत ऐसे नि गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथीला तोची जाणे मानूये. अशा प्रकारचा जो आथीला आहे तोच हे जाणतो, असं आमचं म्हणणं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अजून आता उदाहरण देतात. अर्जुनाचे नी पाते परिसन्या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावी. आता सांगितलं असे पाहिजेत आम्हाला, असे पाहिजेत, असे पाहिजेत. आता आपल्याला एक मोठेपणा त्यांनी दिला. आपल्याला संत म्हणतात आता इथे ज्ञानेश्वर महाराज. हा संतांचा मोठेपणा आहे. संतच दुसऱ्याला संत म्हणू शकतो. जो स्वतः आहे ना तसाच तो. दुर्योधनाला सांगितलं एक माणूस चांगला शोधून आण, त्याला भेटला का? नाही. आणि धर्मराजाला सांगितलं एखादा बघा, ते म्हणले कोणालाही सांगा ना, त्याला सांगा म्हटले. त्या पद्धतीने ते म्हणतात अहो अर्जुनाचे नी पाते, जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत, परसनिया योग्य होती, अर्जुनासारखे ऐकण्यात मास्टर आहेत, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. ही जेव्हा ज्ञानेश्वरी चालू होती नेवास्यामध्ये, तेव्हा त्यांचे गुरु समोर त्यांच्या बसलेले होते निवृत्ती दादा, आणि त्या लेवलचे महात्मे तिथे ज्ञानेश्वरी ऐकले होते. एवढी सुद्धा लोक नसणार आहे तिथे नेवासेमध्ये त्यावेळेला, परंतु ज्ञानेश्वर महाराज त्यांना संत म्हणतात. कारण जसं आपण असतं, ज्याला काविळ झालेली त्याला जग कसं दिसतं? पिवळं. ज्ञानेश्वर महाराज स्वतः संत आहे. तेव्हा ते समोरकडे नजर टाकली, समोरच्यांकडे काय म्हणतात? ओ संतांनो माझ्याकडे लक्ष द्या, तीही कृपा करुणी संती. हे संतांनो कृपा करा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अवधान द्यावे. आता मोठ्या माणसांना म्हटलं हे माझ्याकडे लक्ष द्या, तर लगेच नम्रता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सलगी म्या म्हणतले, माझा आणि तुमचा प्रेमाचा संबंध आहे म्हणून मी नम्रतेने बोलतोय, मी असा लय मोठा ज्ञानी असं म्हणून समजत नाही. हे सलगी म्या म्हणतले, चरणा लागोनी विनवले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. मी एवढ्या डेअरिंगने बोललो, ऐका बरं का माझ्या बोलण्याकडं, म्हणजे मी लय शान आहे असं म्हणून नाही, तर मी तुमचा प्रेमळ सेवक आहे या युक्तीने म्हणतोय. तुम्ही सलगीने बोलतोय, तुमच्या पायाला लागून म्हणतो. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. तुम्ही व्यापक हृदयाच्या, त्यामुळे माझ्याकडून बाय मिस्टेक जरी झाली तर तुम्ही ते काय समजून घेणार की हा चांगलंच बोलतोय. कसं म्हणतात? जसं एखादं पोरगं बोलायला लागलं, त्याला मामा नीट म्हणता नाहीत, आई नीट म्हणता नाहीत, पण ते बोबडं बोलतं. पण जरी बोबडं बोललं तरी आपल्याला आनंद वाटतो. तसे ज्ञानेश्वर महाराज कमीपणा घेऊन श्रोत्यांना मोठेपणा देतात. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष अथी. जसा आईवडिलांचा स्वभाव आहे, अपत्य म्हणजे मुलं बाळ जरी बोबड्या वाचेने बोलले तरी आईवडिलांना अधिकच तयाचा संतोष आती, त्यांचा आनंद वाटतो. तसं मी तुमचा आहे, हा ज्ञानोबा तुमचा आहे, तैसा तुम्ही मी अंगीकारला. त्याप्रमाणे आईवडिलांच्या अंतकरणाने तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे आणि तुम्ही सज्जन आहात, सज्जने आपुला म्हणितला. तुम्ही म्हटले हा ज्ञानोबा आपला आहे बरं का, असं कोण म्हणतंय? सज्जन लोकांनी माझा अंगीकार केला आहे. तरी उणे सहजे उपासला पार्थू काय. मग माझ्याकडून काही जरी कमी जास्त झालं तरी मला तुम्हाला म्हणायची गरज आहे का? सांभाळून घ्या मला, सांभाळून घ्या मला, मला म्हणायची गरज नाही, असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. आता ते म्हणतात मला बाकीचं काही नाही, पण माझ्याकडून एक मोठा अपराध होतोय. बघा काय अपराध होतोय ते म्हणतात. परी अपराध तो अनिका आहे, जे मी गीतार तू कवळूप आहे. अरे बापरे, मी जो विषय घेतलाय ना निरूपणाला, ती गीता तर तो फार आगाध आहे, जिथं शंभूची मती नागवते असं मोठं दिव्य ज्ञान आहे. आणि मी म्हणतोय संन्याशाचं पोरग म्हणतोय मी आता श्रीमद भगवद्गीतेवर, संस्कृतमधल्या भगवद्गीतेवर आता मी मराठीत बोलेल. हा माझा मोठा अपराध आहे. ते भगवान श्रीकृष्णाच्या मुखातली वाक्य आणि मला समाजाने आव्हेरलेले संन्यासाची कार्टी म्हणून, आणि मी आता संन्यासीची कार्टी म्हणतोय, आम्ही ते करू
अशा प्रकारचा माझ्याकडून अपराध होतोय. परी अपराध तो अनिक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, मी गीतार्थाला आकलन करून तुम्हाला सांगणार आहे बरं का, ऐका तुम्ही, असं म्हणतोय. ते अवधारा विनवूल आहे म्हणून मी तुमची विनंती करतोय की मी जो विषय घेतलेला आहे तो अति गहन मोठा विषय आहे, म्हणून माझ्याकडून अपराध होतोय, म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, जर काय याच्यात काही कमी जास्त झालं तर मला समजून घ्या. वास्तविक या गीतार्थाची तोरी स्वये शंभू विवरी, या गीतेचं महात्म्य भगवान शिव सतत बोलत असतात. या गीतेवर अजून भगवान शिव अभ्यास करतायत. अजून आपण तर तिकडच काय विचार, ते इतके त्याच्यामध्ये गुंतून गेलेले आहेत. काय सांगितलं त्यांना बायकोशी बोलायला टाईम नाही, पार्वतीशी बोलायला टाईम नाही, म्हणून पार्वतीने त्यांना विचारलं तुमचं काय चाललंय हे. हो, तर ते म्हणले ते तुला समजणार नाही, आणि तुझी जर इच्छा असेल तर मी तुला बारकाईने समजून सांगेल. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. ती भवानी माता म्हणली काय चाललंय तुमचं. आणि मी मगाशीच सांगितलं, भगवद्गीतेची थोरी म्हणजे जे शंकर भगवान सतत ध्यानामध्ये आहेत आणि ज्या ध्यानाचं ज्या नामाचं, ज्या ज्ञानाचं, ज्या आत्म्याचं ध्यान करतात त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आपल्यामध्ये आपल्या डोक्यात काय आहे, श्रीमद भगवद्गीता म्हणजे ग्रंथ. आपण म्हणतो भगवद्गीता इंटरनेटवर गेली, अक्षरे इंटरनेटवर गेली, अर्थ नाही. मिरची तिखट आहे असं इंटरनेटवर गेले, काय मिरची तिखट आहे, पण कोणी खाल्लेली नाही तिखटच्यांनी, फक्त म्हणायचं मिरची तिखट आहे. मिरची तिखट आहे हे इंटरनेटवर कळत नाही, ती स्वतः खावा लागती तेव्हा कळली जाती. ते भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, काय चाललंय तुमचं, कशाचा अभ्यास करता तुम्ही. अहो तुम्ही तर महान देव आहात मोठे, पण तुम्ही तेथे हरू म्हणे नेनी जे, तिथे भगवान शिव म्हणतात देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तू जशी नित्य नूतन आहेस पार्वती, तशी ही श्रीमद भगवद्गीता गीता नित्य नूतन आहे. म्हणून मी हिच्याकडं आकर्षिले गेलेलो आहे, मी हिचा सतत स्टडी करतो, अभ्यास करतो. त्याच्यावर ये मार्गीचा कापडू महेशू भगवान शिव याच्यामध्ये जाणण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त आपल्यापेक्षा वरच्या टोकाला आहेत, आणि त्यांच्यावरती सनकादिक ऋषी आहेत, त्यांच्यावर सनकादिक संत आहेत, आणि त्यांच्या अलीकडच्या टप्प्यात ब्रह्मदेव, शंकर भगवान आणि विष्णू भगवान आहे. आणि हे तिघजण आहेत ना, त्या ज्ञानाची उपासना करतात, आणि त्याच्या जीवावर ब्रह्मदेव जग निर्माण करतोय. नाही तर ब्रह्मदेवात काही ताकद नाही. त्या गीता तत्वाचा, आणि गीता तत्व म्हणजे ते ज्ञान, ते गूढ गम्य ज्ञान, त्याच्या जीवावर ब्रह्मदेव जगत निर्माण करतो. त्याच्या जीवावर विष्णू भगवान राशन पाणी पुरवतात, आणि त्याच्या जीवावर जास्त काही गर्दी व्हायला लागली, झगडे तंटे व्हायला लागले, तर भगवान शिव एकेकाला घेऊन जातात. वास्तविक ब्रह्मदेवाला सुद्धा जग निर्माण करण्याची ताकद नव्हती. त्याला जेव्हा हे तत्व सांगितलं तेव्हा त्याने जग निर्माण केलं. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. जग निर्माण करायच्या अगोदर कोणच नव्हतं, आणि ब्रह्मदेवाला देवाने, त्या आत्मदेवाने, विश्वदेवाने निर्माण केलं. आणि तो एकटा आल्यावर एकटा गोंधळला, या जगात कोणीच नाही, आणि मी तरी कोण आहे, मला कोणी पाठवलं, मला कशाला पाठवलं इथं, असा गोंधळलेला होता. असा 1000 वर्ष तपश्चर्या करीत होता. आणि मग त्याला कानावर आलं, तप कर तप कर तप. तप केल्यानंतर मग 10,000 वर्षांनी हंसाचं रूप घेऊन महाविष्णू आले. विष्णू नाही, महाविष्णू हंसाचं रूप घेऊन आले, आणि त्याला ते गीता तत्व, ते तत्वज्ञान, ते आत्मज्ञान सांगितलं ब्रह्मदेवाला. आणि मग त्याला सृजन योग्यता तयाच्या अंगी आली. मग जग निर्माण करू शकला, स्वतःला ओळखलं, देवाला ओळखलं, आणि त्याने हे कार्य केले. त्याच्या अगोदर तो ब्रह्मदेवही वेडा होता. अशा प्रकारचं हे गीता तत्व नित्य नूतन आहे. ते तर हरू म्हणिजे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हे गीता तत्व असं आहे. हा वेदार्थाचा सागरू, हे गीता तत्व म्हणजे वेदाचा सागर आहे. जया निद्रिताचा घोरू, वेदापेक्षाही गीता तत्व भारी आहे ते म्हणतात. हा वेदार्थ सागरू,
हा वेदार्थ सागरू आहे ना, जो वेद निर्माण झाले तो देवाच्या निश्वासातून तयार झालेले आहेत. जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेद जे निर्माण झाले ना, देवाच्या निश्वासातून तयार झालेले निद्रित असताना. आणि गीता तत्व समुखे आपण सांगतो श्री विष्णू. जागृतीत देवाने हे मुखाने सांगितलेले आहे. आणि वेद कसे निर्माण झाले? देवाच्या श्वासोश्वासातून निद्रा अवस्थेत झालेले. म्हणून हे गीता तत्व वेदापेक्षाही भारी आहे. हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. तो प्रत्यक्ष बोललाय हा. हे गीता तत्व आहे. ऐसे जे आगात, याची उंची पाहू शकत नाही. आणि म्हणून याची उंची इतकी गहन होती. पण ज्ञानोबरायला ते जमलं. तो सिद्धांत मराठीत प्राकृत भाषेत तुमच्या आपल्या गळी उतरवण्यासाठी खाली आणला. आणि म्हणून लोक म्हणले हे ज्ञानेश्वर आहेत ना, परमात्माचा आहे, ते दुसरा परमात्मा आहे. आणि कसं तुम्हाला जमलं? कसं जमलं तुम्हाला? आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे प्रतिज्ञानेश्वर आहेत. आजही ज्ञानेश्वर आपल्या घरी आहेत. जर ज्ञानेश्वरी आपल्या घरी असेल तर आपण जर ज्ञानेश्वरी वाचली ना आत्मीयतेने, तर आपल्याला असं वाटेल आपल्याशी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर बोलतात. हे असं आहे संपत, हे असं आहे, हे तसं आहे, असे ज्ञानेश्वर आपल्याशी बोलतात, असा आपल्याला अनुभव येतो. ऐसे जे आगाध जेथी वेडावती वेद सुद्धा गुंग होऊन जातात. या गीता तत्वाचा विचार केला त्यांच्या मुखातून काही येत नाही, ते शांत होऊन जातात. ऐसे जे आघात जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. बघा, एवढं मोठं भगवान शंकर महेश याचे वर्णन करतात, ब्रह्मदेव याची प्रशंसा करतात, सनकादिक ऋषी याची प्रशंसा करतात, विरक्त लोक याच्या पाठीमागले सदा संती अनुभव, जे संत सतत याचे अनुभव घेतात. असा एवढा दिव्य विषय आणि तो मी त्याच्यावर बोलू इच्छितो, हा माझा अपराध आहे. आणि मी तर कसा आहे, तेथ अल्प मी मतिमंद कोण होय. ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी, ज्ञानाचं सागर, पण ते काय म्हणतात, मी अल्पमतिमंद. आणि आपल्याकडं थोडंसं असलं तरी आपण भाव करतो, मला लय येतं, मला लय येतं. कितीही मोठं झालं तर नम्रता जर असेल तर तिथे विनय असेल तर ज्ञान शोभलं जातं. हे ज्ञानोबा इथे दाखवून देतात. परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू. मी अल्प आहे, मी मतिमंद आहे, मी काय बोलू शकतो, पण मला बोलायला एक आधार आहे. कोण आहेत? माझे श्री गुरु माझ्या जवळ आहेत. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. मला बाकीच्यांचं काय घेणं देणं, इतरांचा लेखा कोण करू. अहो ते लय मोठे आहेत, असे ना काय जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक नो हे माझ्या मना हो का पंडित शाना. किती विद्वान असलं तर मला काही त्याचं घेणं नाही. मग तुला घेणं कोणाचं आहे? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं नामाचं आणि रूपाशी ज्याचं चित्त जडलेले आहे त्या ईश्वराचं, मी त्याचा दास आहे. परी येथ असे एक आधारू. मी अल्प आहे, मतिमंद आहे, पण मला एक आधार आहे. तेनेची बोले मी सदरू, म्हणून मी बोलतोय. मला एक आधार आहे म्हणून मी बोलतोय. कोण आधार आहे? जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, माझे गुरु मला अनुकूल झालेले आहेत, सानुकूल झालेले आहेत, म्हणून मी बोलतोय. एरवी मी बोलू शकलो नसतो. मी कशाच्या जीवावर बोलतोय? माझ्या गुरूंच्या ताकदीवर मी बोलतोय. एरवी तरी मी मूर्खू. परत ज्ञानेश्वर महाराज, आपण सामान्य माणसं आहेत, मूर्ख आहेत म्हणतात. ते म्हणतात, मी एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू. विवेक माझ्याकडं नसला तरी संत कृपा दीपकू स्वजोळू असे. संतांच्या प्रकाशाच्या झोतात मी असल्यामुळं मी सतत ज्ञानाच्या चर्चा करू शकतो. म्हणून मी गीता तत्वावर बोलायला तयार झाले. कारण तरी संत कृपा दीपकू, माझ्यावर संतांची कृपा असल्यामुळे. संतांची कृपा झाल्यानंतर मुलं बाळं होत नाहीत. संतांची कृपा झाल्यावर गाड्या घोड्या होत नाही. संतांची कृपा झाल्यावर बंगले होत नाही. संतांची कृपा झाल्यावर देव भेटतो, आत्म्याची भेट होते, मोक्ष मिळतो आणि जीवन सार्थकी लागतं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. आणि हे करण्यासाठी जन्माला यायचं तर तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे आणि संसारी जन्मीजे
याच लागी, ती खरी संतांची कृपा आहे. तू मूर्ख आहे, अडाणी, आणि संतांच्या संगतीत गेलो ज्ञानी होतोस काय? हो होतं. ती पावर संतांची आहे. हा आम्हाला नाही पटत. नाही पटत तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. तरी लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परीसीच आहे. परीसाच्या अंगात काय शक्ती आहे? लोखंड आहे. आणि लोखंडाला जर सोनं लावलं तर, लोखंडाला जर परीस लावला तर काय होईल? ताबडतोब सोनं होईल. तसा मी मतिमंद आहे, अल्पज्ञ आहे, पण मी संतांच्या संगतीत बसलो ना, तर मी तसं होऊ शकतो आणि मी तसं बोलू शकतो. लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परीसीच आहे, की मृतही जीवितल आहे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाच्या तोंडात जर अमृत टाकलं तर खटकन उठल का नाही? तो त्याप्रमाणे माझं तसं झालेलं आहे. मेलेल्याच्या तोंडात अमृत टाकलं होतं, जिवंत होतो, लोखंडाचं सोनं होतं. तसा जरी मी अडाणी असलो तरी मी संतांच्या संगतीत राहिल्यामुळं मी बोलेल. त्यांची एवढी पावर आहे. हो बाबा, त्यांची काय पावर सांगू. तू का म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वागविती पांगुळा पायावील. पाय नसणाऱ्या माणसाला मुकम करोती वाचानम, पंगुम लंग हे ती गडी. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलायला लावतील, पांगळ्याला पर्वत चढायला लावतील. हे सामर्थ्य संतांचं आहे. असं होतं का? होईल. आम्हाला नाही पटत. असं अवघड आहे, कसं काय होईल? होईल बाबा, करील ते काय नोहे महाराज, त्यांना काही अवघड नाही. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुखयाथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती, नवल ते काय? ते म्हणतात जर सिद्ध सरस्वती जर त्याच्या मुखात प्रगट झाली तर मुखा धाड 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 बोलू लागतो. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती, नवल काय? अरे आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तरी तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. जर आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी, वाग्देवता जर प्रगट झाली आणि तिने मुक्याला मांडीवर घेतलं तरी तो बोलल. आणि काय बोलेल? आत्मज्ञानाच्या चर्चा करील. कोणाशी? ब्रह्मादिक लोकांशी बोलल, मोठ्या लोकांशी बोलल, चिल्लर लोकांशी, सामान्य लोकांशी नाही, डायरेक्ट मोठ्यांशी. आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तरी तो वाचस्पती, बृहस्पती, वाचस्पती देवांचे गुरु, त्यांच्याशी चर्चा करू शकतो. ही पावर आहे. जसे आमचे गुरुवर्य सांगतात, जर बाळ झालं तर किती वर्षाचं झालं ते बोलते? 2-2.5 वर्षाचं झालं बोलतंच. तसं जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर 2-2.5 वर्षात आपल्याला अनुभव आलेले सुद्धा आपण बोलू. आणि आपण बोलत असताना आपल्याला माहीत असतं आपण बोलत नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आता या घडीला मी सुद्धा बोलत नाही. माझ्याकडून ते तत्व वदवून घेतोय. माझी ती लायकी योग्यता नाही. पण देवाला वाटतं, ज्ञानेश्वरांना वाटतं कमीपणा नको. इथं बसलाय ना, याच्या मुखरबिंदावर त्या जिभेवर मी जाऊन बसणार आणि धडधड धडधड बोलणार आणि मी माझं काम करून घेणार, ठीक आहे. त्याप्रमाणे तो ईश्वर आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आम्हाला नाही पटत. असं कुठं होतं का? तू बोलत नाही तो बोलतो, असं कसं? आम्हाला नाही पटत. तू त्या जातीचा हो, मग तुला कळेल. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. जेव्हा आपल्याला असं होईल तेव्हा आपण सुद्धा तसे होणार. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाथी भारती. एत वस्तू सामर्थ्य शक्ती, नवल ते काय? जया ते कामधेनू माय, तयासी अप्राप्य काय? ज्याच्याकडे कामधेनू आहे त्याला काय कमी आहे? आणि ज्यांनी गुरु केलेत ना त्यांच्या घरी कामधेनू आहे. त्या राजाच्या पत्न्या आहेत. मग पुरुष असला तरी राजाची पत्नी आहे. श्री गुरु सारखा त्याच्यातलं दुसरं पद आहे, राजयाची कांता. काय भीक मागे? आपल्याला देवाकडे जाऊन भीक मागायची गरज नाही. नुसतं मनाची जोगे सिद्धी पावे. मनात आलं का वास्तव्यात प्रगट होईल. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जो जी. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर त्याला काय कमी आहे? तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संत म्हणजे कामधेनू आहेत, कल्पतरू आहे, मी त्यांच्या सोबत आहे. जयाचे कामधेनू माय, तयासी अप्राप्य काय? त्याला काय कमी पडणार आहे? म्हणून मी प्रवृत्तला आहे ग्रंथी ये. या अशा अवघड अशा ग्रंथावर मी टीका करायला, भाषण करायला बसलोय. त्याचं कारण आहे का माझे गुरुजी माझ्या पाठीमागे समर्थ आहेत.
तरी पण मी तुम्हाला म्हणेन, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी न्यूनते पुरते, जर काही कमी असलं ना तर तुम्ही त्याच्यात टाका काही, आणि काही एक्स्ट्रा झाला असेल तर काढून टाका. तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे हे तुमते विनोवितो असू. तरी मी तुम्हाला विनंती करतो, माझ्याकडून काही जास्त झालं तर कमी करा, कमी झालं तर तुम्ही त्याच्यात टाका. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविना मी बोलेल, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. मी तुमच्यामुळं बोलणार आहे, तुम्ही जर आळ्या पिळ्या दिल्या ना तर मी बोलू शकत नाही. 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वक्ता श्रोत्यामुळे बोलत असतो. अहो चंद्रकांतू द्रवता होय, हे हातोटी चंद्रिके आहे, चंद्रकांत मनी प्रसवतो, हे चंद्रिकेची पावर आहे. तेवी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवीन. श्रोते जसे प्रसन्न असणार तसं ते वक्त्याला ज्ञानाचं उधाण येणार, भरतं येणार. जसं तो बाहुल्या नाचवणारा असतो ना, त्याप्रमाणे तुम्ही मला नाचवणारे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलील, तुम्ही ऐकणारांनो, तुम्ही मला बोलत करणारे, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ते दारू यंत्र जे त्या बावल्या आहेत ना, त्या जसं तो फिरवणारा नाचवतो धागा, तसं तुम्ही आम्हाला बनवणार आहात. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांची प्रस्तावना संपली. आता इथे भगवद्गीता चालू होते. संजय उवाच आणि त्याच्या अगोदर धृतराष्ट्र उवाच. तो म्हणतो, माझी पोरं आणि पांडूची पोरं तिथं गेले, तिथं काय चाललंय ते मला सांग, असं आहे. आणि तिथे संजय त्याला सांगतो. संजयला त्याने विचारलं, कोण कोण रे आले तिथे, कोण कोण आले युद्धाला? ते म्हणतात, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, जेत सारथ्य करे शारंग धरू अर्जुनेसी. बघा तिथे युद्धभूमीवर कोण होतं, ही भगवद्गीता ऐकायला त्यावेळेला ध्वजस्तंभावर वानरू, भगवान मारुतीराय त्या ध्वजस्तंभावर होते. तो मूर्तिमंत शंकरू, शंकराचा अवतार हनुमंतराय होते. आणि अर्जुनाचं सारथ्य करणारे ड्रायव्हर कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. देखा नवलतया प्रभूचे. इथं कोणला म्हटलं ड्रायव्हर? म्हणलं आपल्याकडे एक ताई आल्या होत्या, त्यांचा मुलगा ड्रायव्हिंग करत होता, तेव्हा तो आल्यावर झोपला होता. मी म्हणलं, कोण ड्रायव्हर झोपलाय काय? हो ड्रायव्हर नाही, तो माझा मुलगा आहे. म्हणजे मुलाला सुद्धा ड्रायव्हर म्हणायला आपल्याला भीती वाटते. आणि इथे भगवान जगाचा चालनहार करता तो अर्जुनाचा कोण झालाय? ड्रायव्हर झालेला आहे. नवल देखा प्रभूचे. असं देवाला वेड करायचं आपण. देव आपल्या पाठीमागं पळाला पाहिजे. त्या गवळणींनी एक ग्लास ताकासाठी देवाला नाचवायचे, तो त्यांच्याकडे पळत यायचा. असं प्रेम भक्ताचं देवावर पाहिजे. आणि देव आपल्याकडं आला पाहिजे, देवाचा आपल्याला फोन आला पाहिजे. आपण देवळात जाऊ नये, देव आपल्या घरी आला पाहिजे, असं आपलं कर्तृत्व पाहिजे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करत असे. हो गाडी इथे थांबव. अर्जुनाचा देव नोकर आहे, आणि आत्ता या घडीला आपला बी देव नोकर आहे, पण आपल्या डोक्यात लवकर ते घुसणार नाही. आपल्याला कोण चालवतं आणते इथं? आपण जे चावतोय तो कोण चावतोय? आपण चावतोय का? गिळतोय आपण का? पचवतोय आपण का? नाही. ते चाले हे शरीर, तो देव सर्व करतोय आपलं. परंतु आपल्या लक्षात नाही, आत्ता या घडीला देव सुद्धा आपला नोकर आहे. नवल देखा प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्य पार्थाचे कर. पायीक पाठीशी घातीला, आपण पुढा राहिला, त्याने पांचजन्यो अस्फुरलेला अवलीलाची. आणि देव स्वतः पुढे उभा राहिला शत्रूच्या, आणि भक्ताला कुठं ठेवलं? पाठीमागे. आणि त्याने देवाने स्वतःचा शंख वाजवला. अशा प्रकारचे आता हे युद्धभूमीवर आलेत. आणि इथे आल्यावर अर्जुनाने पाहिलं सगळे नातेवाईक, बाबा बाबा मी यांना मारणार नाही, यांच्या रक्ताने माखलेलं मला राज्य नको. असा सात्विक वृत्तीचा होता राजा राजकुमार हा अर्जुन. नको 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 मला म्हणतोय. आणि असं पाहिल्यानंतर सगळे नातेवाईक पाहिल्यानंतर त्याच्या अंगाला लटलट लटलट काप झाला, घशाला कोरड पडली. हो, हातातला धनुष्यबाण खाली पडला आणि रथावरून खाली पडून गेला. तो म्हणला, बस आपली ताकद नाही. सर्वांगा कंटाळा आला, ती संताप उपन्नला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. गांडीव धनुष्य जे त्याच्या हातातलं होतं ना, ते निसटलं आणि कधी पडलं त्याला कळलं न. ते न धरतीच निष्ठले, पकडत पकडत तो म्हणता ते पडून गेलं. परी नेनेची हातून पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे.
आपला सुद्धा मोहाने हृदय व्यापलेला असल्यामुळं देव कळत नाही आपल्याला. धृतराष्ट्राला मुलाबद्दल प्रेम होतं, तो मोहाने अंध झाला होता. आणि आपण सुद्धा कशाने, आपल्याला सेम रोग तोच झालेला आहे म्हणून औषध सगळ्यांना सारखंच आहे की नाही. ते त्याला त्याचं मोहाने, आणि ते इतका मोह डेंजर आहे ना, इतका मोह डेंजर आहे, कोणाला सुटत नाही तो. देवाने अर्जुनावर सुद्धा तोच मोह टाकेला. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. हे नवल इतकं डेंजर आहे, इतकं नवल डेंजर आहे, ते माणसाला सुचूच देत नाही. काय इतकं सुचू देत नाही. तो स्वतः जाऊन, आपण ते शिवरात्रीच्या याच्यात पाहिलं ना, हरणी गेली, नवरा गेला, मुलं आली त्या स्नेहापोटी, तसा हे स्नेह. आणि हा स्नेह काही खरा नाही, चांगला नाहीये, त्याच्यापासून बाजूला व्हा. म्हणून कौणाचे मायबाप कौणाचे, तयाहून असाधारण स्नेह नवल. आणि या मोहाने व्यापलं अर्जुनाला. अर्जुन काय साधा नव्हता. जेने संग्रामू हरू जिंतीला, भगवान शंकराला युद्धामध्ये ज्याने हरवले त्याची ही कंडिशन आहे. आपलं काय दर्यामे खसखस, आपली काय ताकद आहे, त्या मोहाला आपण कसे मारू शकतो. पण जर आपल्याबरोबर संत असले तर आपल्याला काय अवघड नाही. जेने संग्रामो हरिजिंतीला, निवांत आणि कवचाचा ठाव पडिला. निवांत आणि कवच राक्षस होते, स्वर्गात हमला केला होता. स्वर्गातल्या राजांकडून होत नव्हतं, तर खालून अर्जुनाला बोलून घेतलं, तर वर आम्हाला मदतनीसे यांचा हिसाब करू. अशा राक्षसांना ज्यांनी मारलं होतं, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणात अर्जुन मोहाने ग्रस्त झाला. असा हा पहिला अध्याय. पहिल्या अध्याय देव बोललेच नाही, अर्जुनच बोलला. दुसऱ्या अध्यायात पण 10 नंबरच्या श्लोकपर्यंत देव बोलतच नाही, अर्जुनच बोलतोय. असा एका क्षणात अर्जुन मोहात गुंतून गेला. कसा गुंतला याची एवढी ताकद असताना, जैसा भ्रमरभेदी कोडे भलतेसी काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोळिक. की एवढल्या तुळ्या आहेत आपल्या जुन्या घरांच्या, तुळ्या एवढ्या मोठ्या आहेत. ते भुंगे काय करतात, त्या तुळ्याचा पार भुगा करून टाकतात. पण कमळाच्या कलिकेमध्ये सापडले, आणि ती सूर्यविकासनी कमळा असली, भुंगा मकरंद सेवता सेवता त्याला कळतच नाही आणि मिटलं गेलं कमळ. त्याची ताकद आहे, त्या तुळ्या भेदू शकतो. पण तो त्याच्यामध्ये हरिपाठी गेले ते निवांतच ठेले. भ्रमर गुंतले सुमन कळिके, त्या सुमनाच्या कळिकेमध्ये गुंतलं. त्याची ताकद आहे तेवढी तुळ्या भेदायची, पण ते नाही. आणि त्याच्यात मंत्रमुग्ध होऊन जातं. आणि सकाळी सूर्य उगायच्या अगोदर त्या सरोवरावर हत्ती येतात, ती सोंडेने उपटून बाहेर फेकून देतात, आणि जाताना पाय देऊन तोडून जातात, तरी त्यांना जाणीव होत नाही. तसं हरिभक्तीमध्ये नामस्मरण करता करता असा आपला एंड झाला तरी आपल्याला कळालं नाही पाहिजे. असे हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. भ्रमर गुंतले सुमन कळिके, त्या नामस्मरणामध्ये गुंता गुंता कधी त्याचा देह पडून गेला अशी त्याला जाणीव होत नाही. असं जैसे भ्रमरभेदी कोडे भलतेच काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोळिके. तेथे उत्तीर्ण होई जे प्राणे, परी ते कमळ दळ चिरून येणे. तो म्हणला मी मेलो तर चालेल, पण त्या कमळाची चिरफाड करणार नाही. तसा हे स्नेह आपला मोह आहे. आपण याच्यात गुंतून मरून जातो, परंतु बाहेर निघण्याचं आपल्याला कळत नाही, कारण आपल्यावर काय झाला असतं, मोहाचा पगडा आलेला असतो. तैसे कठीण कोवळे पण स्नेह देखा. ती किती कवळी आहेत पण ती भेदता नाही येत त्याला. तसं स्नेह नाजूक आहे पण ते तोडता येत नाही जीवाला. ही आदी पुरुषाची माया, देवाने हा पगडा आपल्यावर टाकलेला आहे. ही आदी पुरुषाची माया, ब्रह्मया ही नयेची आया. ब्रह्मदेव सुद्धा ती स्वतःच्या बळाने उल्लंघन करू शकत नाही, अशी ही माया आहे. आणि ती आपण त्या देवाला जर शरण गेलो तरच सुटू शकतो. म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे. ही जी माया आहे ना, ही ब्रह्मदेवाची आदिपुरुषाची माया आहे. त्याने आपल्यावर सगळ्यांवर मायेचा पगडा टाकला. त्यामुळे आपण स्वतःच्या ताकदीने नाही करू शकत. देवाला जर हाताशी घेतलं तर आपलं काम होईल. म्हणून आपुला तो एक देव करून घ्या. बंगल्यावाल्यांनी बाहेर बोर्ड लिहिलं आहे, कुत्र्यापासून सावध राहा. बंगल्यावाल्यांनी बोर्ड लिहिलं आहे, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे मग आपण काय करायचं, कुत्र्याचं आपल्याकडे लक्ष नसेल तसं आतमध्ये बंगल्यात घुसायचा प्रयत्न करायचा का. ते कुत्रा आपल्यापेक्षा हुशार आहे. ते म्हणते आले का याचा आतमध्ये यायचा विचार आहे. मग ते कुत्रं इकडं बघतं, आपल्याला वाटतं इकडं ना आपण घुसतो. जसं सेंटर आलं का बा, मग आता कसं काय घुसायचं आत, कसं जायचं. बंगल्यातलं सांगितलं कुत्र्यापासून सावध राहिलं तरी ते पकडतंय. तर ज्याने बोर्ड लिहिलाय ना त्याला सांगायचं,
त्या कुत्र्याला आवर. मग त्या मालक्याने म्हणलं ना, मोत्या ये बस. त्या आपण गेलो तरी गुरगुर करतो, आपण घाबरतो. त्या मोत्या बस, तो म्हणतो तुम्हाला काय करणार नाही, तुम्हाला काय करणार आहे. मग ज्याने आपल्या मागे माया लावली ना त्यालाच म्हणायचं सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आम्हासी का भयभीत केले देवे. म्हणून त्या देवाने स्वतः ती आदिपुरुषाची माया आहे, ती ब्रह्मदेव सुद्धा जिंकू शकत नाही. मग आपण जिंकू शकतो का? हो जिंकू शकतो. जर आपण अनन्य भावाने देवाला शरण गेलो, जो मज होय अनन्य शरण तयाचेच मी चुकवी जन्म मरण, या लागे शरणागता शरण मीच एकू. 9व्या अध्यायात देव म्हणतात तू मला शरण आहे, मी तुला या मायेच्या तडाख्यातून सोडवतो. आपण इथे पहिल्या अध्यायाला निरोप देतो. आपली वेळ झालेली आहे. उद्या दुसरा अध्याय. अर्जुन डायरेक्ट देव डायरेक्ट अर्जुनाला उद्या ज्ञान सांगणार आहे. सांख्य योग म्हणतात. देवाकडे जास्त वेळच नाही, हो जास्त काही सांगायचं नाही, डायरेक्ट इंजेक्शन देणार ब्रह्मज्ञानाचा. तो सांख्य योग आहे आणि तो आपल्याला उद्या समजून घ्यायचा. त्याचं दुसरं नाव आहे ज्ञान योग. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता याचा मोह घालवणारं ज्ञान उद्या देव देणार आहेत. आपण उद्या ते पाहूया. झालेली वेळ आपली, आपण इथे थांबूया. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, तसेच प्रभू रामचंद्र, दत्तात्रेय महाराज, पांडुरंग परमात्मा आणि तुम्ही सर्व जमलेले इथे महात्मे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही भगवान शिव आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्ची तसे भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकारा. का माझी निर्गुण रूपी बोल मी तुम्हाला समर्पण करतोय. देवाती तुम्ही स्वीकारा. झालेली सेवा सज्जनांच्या चरणावर अर्पण करून इथे सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडली कवर विश्व